नमस्कार, मी गंधार साळगावकर पुन्हा एकदा स्वागत करतो कोकणी गंधार चॅनलवर. डायरेक्ट मी तुम्हाला गाडीवर दिसतोय आता, म्हणजे मी ऑलरेडी भाडं भरलं आहे, गाडीमध्ये भाडं भरलेलं आहे आणि आता कुठे जातोय सांगतोय. माझ्यासोबत एका गायत्री आहे आणि कियारा पण आहे. गायत्री आलेली आहे आमच्या घरी. तर माझ्या डोळ्याचा थोडा प्रॉब्लेम झाला आहे. लास्ट व्हिडिओमध्ये तुम्ही बघितला असेल, मी तुम्हाला सांगितलं आहे. तर त्या पहिला आता मी सावंतवाडीला जातो आहे डोळ्याच्या डॉक्टरकडे आणि त्याच्यानंतर तिथून मग मी मुंबईचा प्रवास असणार आहे. मुंबई मुलुंडला आपली गाडी खाली होणार आहे. तर चला बघूया कसा प्रवास होतोय. आता पहिला आधी सावंतवाडीत जाऊया, तिकडे डोळ्याच्या डॉक्टरला दाखवतो. डोळ्यात लेफ्ट साईडचा जो डोळा आहे ना, त्या डोळ्याला काहीतरी झालं आहे, म्हणजे इन्फेक्शन झालं आहे. त्यामुळे झाले म्हणजे किती 15 दिवसापेक्षा जास्त दिवस झाले. तर ते खूप महत्त्वाचं आहे. तर ते दाखवून मग बघूया, हळूहळू प्रवास करणार आहे आणि उद्या आपली गाडी खाली करायची. काही जास्त सामान नाही आहे, थोडंसंच सामान आहे. तर चला जाऊया. डिझेल टाकायला थांबलेलो आहे बघा. 3110 रुपयाचं डिझेल टाकलं. ठीक आहे मग. हो गंधार. चला, सावंतवाडीत डिझेल फुल केलं. इथे ना 92 रुपये डिझेल आहे. त्या दिवशी पुण्यात टाकलेलं 90 रुपये डिझेल होतं, इथे 2 रुपये महाग आहे. डोळ्यांचा दवाखाना सावंत आईच क्लिनिक. तर आम्ही ना सावंतवाडीत पोहोचलोय बघा, गवळी टिट्यावर पोहोचलोय. इथेच आहे तो दवाखाना. आता गाडीला फक्त पार्किंग बघायला पाहिजे आपल्याला. होय ना. स्टेट बँकेच्या वरती पोचलो एकदा. हे बघा डॉक्टरचा दवाखाना ना वरती आहे तिकडे. तिकडे जाऊन येतो, बघूया काय म्हणतात डॉक्टर. आता 39वा नंबर चालू आहे. 39 एवढी गर्दी आहे आणि आता नुकता कुठेतरी 12वा नंबर सुरू आहे. तर तोपर्यंत ना मामाचं घर माझ्या जवळच आहे. त्या मामाच्या घरी ना आम्ही जाऊन येऊया म्हटलं. किती 11 घेतलं आम्ही ना 11:15 वाजता इथे सावंतवाडीत पोहोचलेलो. आत्ता परत आम्ही मामाकडे जाऊन आलो आणि जाऊन नंबर बघितला तर अजूनही 25वा नंबर आहे. माझा 39वा नंबर आहे. 25 पर्यंत ते पोहोचलेत. म्हटलं आता जेवण करून येऊया. तर आता आम्ही बघा राजवाड्याकडून सरळ तिकडे गार्डनच्या पाठीमागे एक हॉटेल आहे बांदेकर म्हणून, तिथे जेवायला जातोय. 8 वाजता. तर भावांनो, मोठा कांड झाला. कांड डोळ्यात ना जखम आहे बोलले ते. हे बघा ड्रॉप्स गोळ्या वगैरे दिल्यात आणि एक 4-5-6 दिवसांनी परत ये बोलले हे घाल आणि बघूया काय ते. जखम दाखवली आहे कुठे येते. तर आता 3 वाजले. आम्ही आलेलो 11:15 वाजता. मध्ये जेवण वगैरे करून आलो आम्ही. चला बघूया आता काय होतंय. आज रात्रभर तर गाडी चालवायची आहे आपल्याला. कसं काय होतंय. गॉगल लावायचं आता, रात्री पण गॉगल लावणार. तर मी आता ना गायत्रीकडे जाणार आहे. तर मी आता ना गायत्रीकडे जातोय. गायत्रीला तिच्या घरी सोडणार आहे आणि आता 3 वाजले. साधारण 4:30च्या दरम्यान आपण निघूया आपला मुंबईचा प्रवास. एकदा ते 2 ड्रॉप दिलेत ना, ते दोन्ही ड्रॉप घालतो, थोडा वेळ आराम करतो, 1 तासभर थांबून मग आपण कंटिन्यू प्रवास करूया. बघूया काय होतं आहे ते. पण मला पण डाऊट होता काहीतरी सिरियसच आहे काहीतरी असं वाटलेलं मला, म्हणूनच मी एवढ्या लांब आलो. नाहीतर तिथल्या जवळच्या डॉक्टरांना दाखवलेलं मी, तर त्यांनी फक्त ड्रॉप आणि गोळ्या दिल्या, बाकी त्याने काही कमी झालं नाही, म्हणून मी इथे आलो. बघूया काय होतंय आता. होईल बरी ते बोलले डॉक्टर, होणार बरी म्हणून. नाहीतर काहीतरी दुसरं ऑप्शन आहे म्हणून सांगितलं त्यांनी. तर आता बहिणीकडे आलो आहे इथे. आता आराम करतो. ह्या लेफ्ट साईडचा जो डोळा आहे ना, ह्या डोळ्यात जखम झाली. म्हणजे काय बोलून फायदा नाही. तर बघूया आता कंटिन्यू हा गॉगल घालून. ह्याच्यापेक्षा डार्क असला तरी चांगला बोलला ते. तर बघूया अजून कुठे डार्क याच्यापेक्षा गॉगल भेटलं तर घेणार आहे मी. आणि 8 दिवस बघूया का. शुक्रवारी हे बोललेत ते. तर काय आहे, पण आज रात्रभर गाडी चालवायची आहे आपल्याला.
तर भेटूया थोड्याच वेळात. आता वाजलेत किती 3:15 झालेत. 4:30ला भेटतो तुम्हाला. बाय. संध्याकाळचे ना 6 वाजलेत. चहा उठून चहा वगैरे पिऊन निघालोय. आता काय रात्रभर चालणार आहे. रात्रभर म्हणजे बघूया, हळूहळू चालत राहूया. म्हणजे कशाही परिस्थितीत आपल्याला डिलिव्हरी द्यायची आहे. तर मुलुंडला जायचं आहे आपल्याला. तर चला निघूया. गायत्रीच्या इथून बाहेर पडल्यावर असा काहीसा रस्ता आहे. हा रस्ता हल्लीच खोदून टाकला आहे सगळा, काहीतरी गॅसची पाईपलाईन वगैरे टाकून. नाही तर मस्त रस्ता होता. तर मी आता ना मळगावमध्ये हायवेला बाहेर पडलोय. गाडीमध्ये माझ्या वजन जरासुद्धा नाही आहे. म्हणजे खूप म्हणजे खूप कमी आहे. फक्त जी डायनिंग टेबलची जी ग्लास आहे ना वरची, तिलाच फक्त वजन आहे. बाकी 4 खुर्च्या, टेबल आणि सोफा आणि त्याचे 2 चेअर, ते सुद्धा सगळं हलकं. म्हणजे सगळं धरून 200 किलो 2-2.5 किलो एवढंच वजन आहे गाडीमध्ये. याच्यापेक्षा जास्त नाही होणार. 200 किलो पण जास्तच सांगतोय मी, कमीच. कंटिन्यू चालतोय मी. आता जवळजवळ खारेपाटणला पोहोचत आलो आहे. विशेष काही नाही आहे. मी चालत राहणार आहे. आपल्या गावातलीच एक गाडी आहे, आपले मित्र आहेत, ते पुढे चालत आहेत. त्यामुळे त्यांच्याबरोबर गप्पा गोष्टी करत प्रवास चालला आहे. तर आता पुढे अधिष्ठी मातेला नमस्कार करून पुन्हा चालत राहणार आहे. आणि आज मी वाटूळ मार्गे देवरुख करून जाणार आहे. ते पण समोर माझ्यासोबत आहेत ना, ते पण त्याच रोडने जाणार आहे. आणि सांगायची गोष्ट म्हणजे मला रिटर्नची एक बुकिंग कन्फर्म झाली आहे. त्यामुळे हा उद्या कशाही परिस्थितीत माल खाली करून आपल्याला रिटर्न भरायला जायचं आहे. परत भिवंडीत भरायला जायचं आहे. आता मी बरोबर अधिष्ठी मातेच्या इथे पोचलो आहे. बघा पुढे अधिष्ठी मातेचं मंदिर आहे. पटकन नमस्कार करतो, मग आपण निघूया. बऱ्याच गाड्या लागल्या आहेत. पटकन नमस्कार करतो, जास्त वेळ नाही काढत. नमस्कार करून देवीचा आशीर्वाद घेऊन आपण प्रवास कंटिन्यू करूया. सुखरूप प्रवास होऊ दे एवढंच मागतो आणि काही नाही. नमस्कार वगैरे करून आलो आहे. बरेच भाविक इथे नमस्कार करण्यासाठी थांबतात. हे बघा ही गाडी लागली, आता एक लक्झरी लागलेली. आणि तर मी काय सांगत होतो आणि आज आहे 26 जानेवारी. सांगतो मी, माझा ब्लॉग लेट येणार मला माहिती आहे 100%, कारण नाही होत शक्य मला एडिटिंग आणि लगेच ब्लॉग टाकायला. पण सांगतो तरी पण, कारण कंटिन्यू सलग विकेंड होता. कारण सॅटर्डे, संडे आणि आज मंडे म्हणजे सोमवारपर्यंत सलग सुट्टी होती. त्यामुळे एवढा कोकणात टुरिस्ट होते ना की ते आज सगळे जाणारे टुरिस्ट आहेत. त्यामुळे वाटेत भरपूर गाड्या दिसत आहेत आपल्याला. हे बघा कितीतरी गाड्या आहेत, नाही ते एवढं ट्रॅफिक नसतं. त्यामुळे माणगावमध्ये 100% ट्रॅफिक असणार आहे. पुढे कुठे ना कुठे आपल्याला थोडं तरी ट्रॅफिक लागणार आहे. तर आपण प्रवास थांबवायचा नाही आहे, कंटिन्यू चालत राहायचं आहे. चला निघूया, जास्त वेळ नाही, चालत राहणार. चला. आता वाटूळमध्ये एका ठिकाणी थांबलोय. हे एक हॉटेल आहे. हॉटेलचं नाव माहीत नाही. आपल्या गावातलीच गाडी आहे. दाखवतो तुम्हाला. मी फ्लॅश लावत नाही आहे, डोळ्यावर फ्लॅश बसतो. त्यामुळे सगळे मला वेड्यात काढणार. रात्रीचा गॉगल लावतोय. हे बघा, ही आपल्याकडचीच गाडी आहे आणि ते जेवायला थांबलेत. ते बघूया, चला आपणही थोडंसं काहीतरी खाऊन घेऊया. चला. हां अच्छा तरी जेवतोय. जेवण चांगलं आहे, मस्त आहे जेवण. ही कसली छोलेची उसळ, घेवड्याची भाजी, चपाती, पापड आणि का भात, लोणचा आणि स्पेशली हे गुलाबजाम. बघा या हॉटेलमध्ये आम्ही जेवण केलं. काय हॉटेल मुळे घरगुती खानावळ. मस्त जेवण होतं. जेवण चांगलं होतं. 120 रुपये काय शाकाहारी नाही रे. यांनी मला हे नवीन हॉटेल दाखवलं.
मस्त जेवण. कधी आलात तर ट्राय करा. वाटूर रोडला आहे ना, काय मध्ये भाबेड बाजारपेठच्या पुढे. हां, बांबेड बाजारपेठच्या पुढे. झालंय प्रॉपर जेवण झालं. जास्त जेवलो नाही मी. 2 चपात्या आणि थोडासा भात दिलेला तो काढला मी त्यांच्या याच्यातून. आणि चला निघूया आता. थांबणार नाही, चालत राहणार आहे. मला हा फ्लॅश डोळ्यावर बसतोय करत. आता जास्त शूट पण नाही घेत. जेवण चांगलं होतं. पोट आता गोळी घ्यायची एक, ती गोळी घेणार आणि मग चालणार. चला निघूया. खरं तर गोळी घेतल्यानंतर ना झोप येते. याच्यावर अर्धी गोळी लिहिलंय. अरे देवा, अर्धी झाली नाही. आता अर्धी कशी करू, बरं दे. गणपती बाप्पा मोरया. चला रात्रभर प्रवास करूया मित्रांनो. रात्रभर भांबेडला पोहोचलो. आय थिंक भांबेड क्रॉस केलं. मी आता ना साखरप्यात पोहोचलोय. पुढून हे बघा, देवरुखसाठी आपल्याला लेफ्ट घ्यावा लागेल हा पेट्रोल पंप काढल्यानंतर. बरोबर वाजलेत किती माहिती आहे, 10:22 झाली आहेत. मी साखरप्यात आहे. ठीक आहे. तुम्ही भेटलात ना बरेच दिवसात मला. मी आज वर्षभर ब्लॉग बघतोय तुमचे. सगळे ब्लॉग बघतो. माझ्या घरातली आई पण बघते, भावा पण बघतात. कसं आमचं जीवन चालतं त्यामुळे आम्ही बघतो. त्यामुळे बरेच दिवस म्हटलं बघीन. आई वडील बघतात हे मोठे. हो बघतो. आमचं कसं नाव कसं तुमचं? निशांत डोंगरे. हो इथलाच आहे मी. चालेल. आता मुलुंडला जातोय. ह्या महिन्यात घरीच होतो त्यामुळे ब्लॉग मी आले. आजचा ब्लॉग बंडेला बघितला. आता दिवसभर गडबडीत होतो. बरोबर. म्हटलं आता उद्या बघूया. कसं उद्या निवांत लेट येणार ब्लॉग. होय चालतंय. एकटेच जात आहे. हो एकटाच. चला चालतंय. थँक्यू, धन्यवाद. भेटलात बरं झालं. मी चुकता बघितलं. म्हटलं गाडी म्हटलं ओळखीची वाटते. म्हटलं बघूया जा. कुठे गणपतीचं मंदिर आहे ना ते, तिथं बघितलं मी. मंदिर विसर्जन सुरू होतं. नाही इथं साडोलीच आहे बघा. साईड पाठीमागं आहे ते पाटणा ट्रॅव्हल्स आणि होते ना. हो ट्रॅव्हल्स होते. बघितलं तुम्हाला. म्हटलं हेच आहे. म्हटलं बघूया जाऊन. ठीक आहे चालेल. थँक्यू. हो ओके. आपले सबस्क्रायबर भेटले मला देवरुख मध्ये. तर ते बोलले आई वडील बघतात ब्लॉग. ते ऐकून आधी भारी वाटलं मला खरंच. चला आपला प्रवास कंटिन्यू करू. तर मी आता संगमेश्वरात पोहोचलोय. 11:30 झाले. 9, 10, 11 अर्धा तास माझा 15-20 मिनटं जेवायला गेली. म्हणजे बरोबर 2 तास लागले मला तिकडनं. 9 वाजता मी राईड घेतलेला वाटूरसाठी. अरे रस्ता कुठे, हे काय कुठून काढायची गाडी. मी खूप दिवसांनी आलोय त्यामुळे काय समजत नाहीये इकडनं काढायची काय. अरे बापरे हे बंदच केलं ना. हो हा इथून गाडी काढली. आय थिंक त्या साईडने काढायला पाहिजे होती असं मला वाटतंय. समजेल येताना कळेल. तर बरोबर 2 तासात मी आता संगमेश्वरात पोहोचलोय. चालूया हळूहळू, थांबूया नको. तो बघा तिकडनं रस्ता होता लेफ्ट साईडने. मला वाटतं पुढच्या वेळी समजेल. जवळजवळ महिन्याभराने झाल्यासारखं वाटतंय मला. सगळं वेगळं झालंय. रस्ताच चेंज झाला. तर भावांनो मी आता ना खेडमध्ये पोचलोय. 1 वाजला बरोबर. अजून काही झोप वगैरे काय येत नाहीये. हळू निवांत प्रवास चाललाय. कारण आपल्याला उद्या डिलेवरी द्यायची आहे त्यामुळे थांबत नाहीये कुठे. चालतोय हळू. पुढे ना आपण बघूया. जिथं माणगाव वगैरे क्रॉस करून
माणगाव क्रॉस झाल्यानंतर मी थोडासा रेस्ट घेणार आहे, कारण थोडीशी डोळ्यांना आराम पाहिजे. कारण आजच मला डॉक्टरांनी सांगितलं आहे जखम आहे डोळ्यामध्ये आणि मी फुल नाईट गाडी चालवतो आहे, आता नॉनस्टॉप गाडी चालवतो आहे. आणि उद्याची रात्र पण गाडी चालवायची आहे, कारण रिटर्नची माझी बुकिंग कन्फर्म झाली आहे. त्यामुळे थोडा तरी आराम द्यायला पाहिजे त्या डोळ्यांना. त्यामुळे माणगावपर्यंत जाणार, माणगावनंतर बघूया कुठे एखाद्या पंपावर थांबून रेस्ट घेऊया. तर मी आता ना 2:45 वाजले आणि पोहोचलोय माणगावमध्ये. लोणेरे कधी गेलं काही समजलंच नाही मला. आणि या गॉगलने ना मला व्यवस्थित दिसतंय, नाहीतर म्हणणार हा या गॉगलमुळेच दिसलं नसणार ते लोणेरे. काय समजलं नाही लोणेरे कधी गेलं. आता मी माणगावमध्ये पोहोचलो, पण मी म्हणत होतो आता लोणेरे येणार, आता त्याच्यानंतर माणगाव येणार असं म्हणत होतो. हे बघा पोहोचलो मी याच्यात माणगावात. तर ट्रॅफिक वगैरे काय नाही आहे. मला भीती होती तीच की हे सगळ्या गाड्या एवढ्या दिसत आहेत, माणगावमध्ये ट्रॅफिक असणार, माणगाव त्याच्यानंतर इंदापूर, पण काही नाही आहे. पूर्ण खाली आहे बघा, दिसतंय पूर्ण खाली आहे माणगाव. तर आता आपण ना माणगाव क्रॉस करूया, काय म्हणतात ते इंदापूर क्रॉस करूया आणि त्याच्यानंतर बघूया कुठेतरी गाडी थांबवून मस्तपैकी आराम करायचा. दोन वेळी तर झोपायचं, सकाळी उठून मग निघायचं मस्तपैकी. आता काय जास्त अंतर राहिलं नाही. इथून 80 किलोमीटर आपलं पनवेल आणि तिथून पुढे म्हणजे 100-150 किलोमीटरचं अंतर राहिलंय. आता 50 किलोमीटर कव्हर केलं तर 100 किलोमीटर फक्त अंतर राहिल्याच जमाय. चला मस्त प्रवास चाललाय. मी कुठे नॉनस्टॉप जेवण केल्यानंतर ना कंटिन्यू चालतोय. फक्त थांबलोय, फक्त सुसू करायला थांबलेलो, तेवढाच जायचो. हे बघा मी आत्ता इंदापूर क्रॉस केलंय. इथून पनवेल 89 किलोमीटर आहे, पेण 58, नवी मुंबई 104, ठाणे 152. तर आपण कुठं काय म्हणतात ते पेण 58 म्हणजे 1-1.5 तासाचा प्रवास आहे. पेणमध्ये जाऊन झोपू शकतो आपण. बघूया त्याच्या अगोदर झोप आली तर नागोठण्यात, नाहीतर पेणमध्ये जाऊन आपण झोपूया. झोप काही अजिबात झोप येत नाही आहे मला, कारण एवढे दिवस घरी झोपलो आहे. त्यामुळे उद्याचा दिवस मात्र रिटर्नची जर्नी आपली झोपेत जाणार आहे, कारण हा पूर्ण रात्र गाडी चालवल्यात जमा आहे. 3 वाजलेत आता, होय की नाही? हो 3 वाजले बरोबर. तर बऱ्याच वेळानंतर बऱ्याच तासानंतर वाजले किती आता 3:45 वाजलेत आणि मी हा जो दिसतोय ना जिओचा पंप, इथे झोपायचा निर्णय घेतलाय. तर कुठे लावू गाडी? पहिले आधी गाडी लावतो कुठेतरी आणि नंतर बोलतो तुमच्याशी. कुठे लावू? इथे बाहेर लावू? आधी एकदा आतमध्ये चेक करूया जागा आहे की नाही. तर बाहेर जागा आहे. तर फायनली मला एक जागा भेटली. मी आता पेट्रोल पंपच्या बाहेरच लावली, आतमध्ये फिरून आलो असं एक राऊंड मारून, पण जागा नाही आहे. अजूनही काही मला झोप वगैरे येत नाही आहे, कारण अजूनही चालू शकतो. पण आता वाजले जवळजवळ 3:45 होत आले. अजून किती गाडी चालवणार? म्हटलं आता सेफ आहे इथे, मस्तपैकी झोपूया, सकाळी उठून प्रवास करूया. पूर्ण प्रवास हा गॉगल लावून केला आहे. या गॉगलमधून दिसतंय, तुम्हाला दाखवतो. 1 मिनिट, फ्लॅश बंद करूया. दिसतंय? हा बघा, बऱ्यापैकी दिसतंय. फक्त ती लाईट दिसते. ती लाईट अशी डोळ्यावर बसत नव्हती. मस्तपैकी प्रवास झाला गॉगल लावून. हे बघा डायरेक्ट बघा कसं दिसतंय. हां, असं काहीसं होतं. असा काहीसा मी गॉगल लावून प्रवास केलाय, कारण डोळ्याचा प्रॉब्लेम होता खरंच. काल सकाळी माझा डोळा दुखत होता आणि ही शीर दुखत होती, पण आता एवढा प्रवास केलाय काहीच नाहीये. त्यांनी जे ड्रॉप दिले
ते प्रॉपर टाइम टू टाइम घातलेत मी. आणि आता झोपायचा निर्णय घेतलाय. भेटूया उद्या आपण सकाळी. तुम्ही कुठेही जाऊ नका. मी झोपतो, तुम्ही बघत राहा. बाय, गुड नाईट. गुड मॉर्निंग, शुभ सकाळ सगळ्यांना, शुभ सकाळ. 6 वाजता उठणार होतो, 7:15 वाजून गेले. 7:15 बरोबर 7:30 वाजता मी आता निघालोय. हलकसं धुकं दिसतंय. आपल्याला आता किती वेळ लागतो बघूया. 100 किलोमीटर इथून अंतर आहे आपलं मुलुंडचं. आय थिंक लागणार आपल्याला 7:30, 8:30, 9:30, 10:30. अरे बापरे, 3 तास जर लागले तर 10:30, 4 तास लागले तर 11:30. बापरे, जाऊया चला, काय टेन्शन. सकाळी वातावरण बघा कसं आहे. 7:15, 7:30 झाले. आता 7:30 वाजून गेले तरी सुद्धा पूर्ण म्हणजे पावसाचं वातावरण असल्यासारखं वाटतंय. आणि हलकसं मजा आहे, काचेवर ना पाणी पण पडलंय. पाऊस पडतोय की का? अरे देवा, हो हे बघा काय रस्ता भिजलाय. इथून पुढे पाऊस पडतोय. शिट. पावसाचं बाबा काय खरं नाही रे बाबा. जानेवारी महिना आहे बाबा, जानेवारी संपत आला, फेब्रुवारी, आणि आता पाऊस. जबरदस्त पाऊस लागून गेलाय. रस्ता बघा कसला भिजलाय. पनवेल इथून 47 आणि पेण 16 किलोमीटर आहे. नवी मुंबई 62 किलोमीटर. हे वाशीत पोचायला वाजून 1.5 तास. तर भावांनो, मी आता ना जिथे या गावात पोचलो. जिथे इथे ह्या पंपावर डिझेल टाकणार. आपले म्हात्रे साहेबांचा पेट्रोल पंप आहे. इथेच रेग्युलर आपण डिझेल टाकतो. इथे डिझेल फुल करून घेऊया आणि चालत राहूया. मला नाश्ता पण करायचा आहे. ते बघूया नाश्ता कुठे करायचा आहे. इथे नाही करणार आहे, पुढे करणार नाश्ता. गाड्या भरपूर येत आहेत आणि हे वातावरण पावसाचं तसं आहे, तसंच आहे, काय कमी होत नाही आहे. जेव्हा काळजी, पाऊस भेटला नाही पाहिजे फक्त. बरोबर ना 25.5 लिटर डिझेल बसलं. मी ना सावंतवाडीत डिझेल फुल केलेलं आणि आता परत इथे फुल केलं परत. आणि बरोबर ना 445 आणि मी बाहेर हायवेला येऊन म्हणजे एक 460 किलोमीटर गाडी चालली. 25.5 लिटर डिझेल आज म्हणजे ॲव्हरेज जवळजवळ 18चे मायलेज दिलं त्या पंपावाले. खरंच नायराचा जो सावंतवाडीतला पेट्रोल पंप आहे ना, तिथे मुद्दामून डिझेल टाका. खरंच ॲव्हरेज खरंच चांगलं दिलं मला. आणि गाडीमध्ये वजन पण कमी होतं. चालवण्यावर पण फरक पडतो. तुम्ही कसे चालवताय, कोणता गेअर कुठे घालताय. गाडी कधी ना म्हणजे हे काय म्हणतात ते RPM तोडून नाही झालाय चालवायची. तुम्ही रेस करून एक्सिलेट करून जोरात गिअर टाकताय तर ते तसं नाही करायचं. नॉर्मली एक्सिलेट करून गिअर टाकत जायची. तुम्हाला ॲव्हरेज देणार बघा. उगाच गाडी ओढायची नाही, दाबून धरायची. चढावाला उगाच दाबायची गाडी, असं नाही. जेव्हा गिअर मागते गाडी तो त्या गिअरमध्ये ठेवायची, निवांत चालवायचं. उगाच थर्ड घातला, चला पटापट टॉप घातला, टॉपमध्ये चढत नाहीये परत थर्ड घातला, असं केलं तर मायलेज नाही भेटणार. आरामात गाडी म्हणजे इंजिनला पण त्रास झाला नाही पाहिजे. निवांत मग तुम्हाला ॲव्हरेज टाकते गाडी. चला आता थांबणार नाही. नॉनस्टॉप काय, मला नाश्ता पण करायचा आहे यार. बघूया काय ते, जाऊया एकदा खाली बघूया गाडी. जवळजवळ 9 बरोबर 9 वाजलेत आणि मी आता हे बघा कोकण सॉस जे हॉटेल आहे ना, तिथे आपण जेवण करतो तिथे पोचलोय. तर नाश्ता करून घेऊया, पोटभर नाश्ता. बघूया काय भेटतंय यांच्याकडे. तर आणि मग पुढे जाऊया. कारण मुंबईत एकदा घुसल्यावर पोटा पाण्याचे खूप हाल होतात. म्हणजे पार्किंग भेटत नाही म्हणून. तर व्यवस्थित नाश्ता करून घेतो. नाश्त्याला मी ना बुर्जी पाव ऑर्डर केला आहे बघा. मस्तपैकी ना या हॉटेलात नाश्ता झालाय. बुर्जी पाव घेतलेला
आणि चहा नाही पिली मी. आता मी चहा ना जेवढी अवॉइड करता येईल तेवढी हे करतोय, म्हणजे नाहीच, कंट्रोल करतोय बऱ्यापैकी. चहा खूप हानिकारक आहे यार, चहा खूप हानिकारक. तर आता जास्त वेळ नाही काढणार आहे, पटापट आपण मुलुंडला जाऊया त्यांच्या लोकेशनवर. आता वाजलेत जवळजवळ किती सांगतो तुम्हाला, हे बघा 9:15 वाजलेत. बघूया आपल्याला तिथे पोहोचायला किती वेळ लागतो, कारण तरी लागेल दीड पावणे 2 तास तर लागणारच 100%. अंतर कमी आहे पण मुंबई आहे बाबा. 1 किलोमीटरला तास 1 तास लागतो माहिती आहे. आता काहीच घाई नाही आहे, आता निवांत जायचंय. कारण जे रिटर्नचं भाडं होतं ना ते झालं कॅन्सल म्हणजे काय झालं माहिती आहे, त्याला दुसरा भेटलाय, त्यामुळे काय बोलून फायदा नाही. सुरुवातीला आम्हीच यांना म्हणजे माझी गाडी चालायची आणि 1-2 मित्रांची गाड्या चालायच्या. आता त्यांना कमीच जाणारे भेटले, म्हणजे गाडीवाल्याचीच मारतात हे इथून दिसून येतं. म्हणजे कमीच जाणारे त्यांना भेटलं कोणतरी, त्यामुळे हे भाडं गेलं. बोलून काय फायदा नाही, आपल्याला दुसरं चांगलं भाडं भेटेल, नशिबात तेच होणार. त्यामुळे असं दे, आता आरामात, आता काही घाई करणार नाही मी. निवांत जाऊन मुलुंडमध्ये गाडी खाली करायची, मग 12च्या नंतर पुढे बघूया. चला. मुलुंडमध्ये ना गाडी खाली पण केली बघा. ऐश्वर्या अपार्टमेंट म्हणून ही 22 मजली बिल्डिंग आहे. अरे बाप. तर आता बाहेर लावतो गाडी, जास्त थांब. तुम्हाला खाली करताना दाखवणार बोललो पण तेही दाखवायला विसरलो. कारण काय विषय झाला, मगाशी जो भाडं ठरलेलं ना काय म्हणतात ते रिटर्नचं, तो फोनावर फोन करायला लागला. आता बोलतोय ये म्हणून. अरे असं कसं होतं, एकदा सांगतोय कॅन्सल झालं, आता सांगतोय ये म्हणून. आम्हाला काय किंमतच नाही काय. आता म्हटलं येणार नाही. आता बघ दुसरी गाडी कुठची भेटते ती, आता नाही येणार. तर त्याच्यामुळे मला ते शूट पण करता आलं नाही. त्याच्यावर फोनवर बोलत गाडी पण खाली केली. तर भावनो मी आता गाडी वगैरे खाली केली आहे. त्यांनी पेमेंट वगैरे दिलंय, त्यांनी घरी घेऊन गेले, ज्यूस वगैरे दिलंय, चहा वगैरे, म्हणजे त्यांच्या घरी वरती गेलेलो त्यांच्या फ्लॅटमध्ये, पैसे वगैरे दिलेत. तर आजचा ब्लॉग मी इथेच एंड करतो. इथे मुलुंडमध्येच एका पुढे आलो आणि इथे ग्राउंड भेटलं आहे बघा, एक मस्तपैकी ग्राउंड आहे. इथे झाडाखाली मस्त सावळीत पार्किंग केली आहे. बघतोय काय दुसरीकडून काय बुकिंग भेटतं का, तर त्याचं नाही भरणार आहे मी. आता सकाळी व्यवस्थित नाही बोलला माझ्याशी तो, त्यामुळे राहू दे, एवढं पण हे घेऊन बसायचं नाही. तर आजचा ब्लॉग इथेच एंड करतो. कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आवडला असल्यास कोकणी कंदार या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, लव्ह यू.